जेव्हा चौकशीमध्ये ही सापडली त्या टायमाला असं कळालं की ते घर मतीन पटेल नावाच्या एमआयएमच्या नगरसेवकाचं आहे. एकीकडे जेव्हा त्यांना विचारलं जातं मग हे घर कुणाचं आहे ते आता माहित नाही. अरे तुमचं नाहीये ना, मग तुम्ही कोर्टात कशाला चालले? म्हणजे एकीकडे घराची मालकी माझी नाही असं म्हणायचं, दुसरीकडे माझं घर पाडू नका म्हणून कोर्टात जायचं. हा दुपट्टीपणा जो आहे ना, हा त्याच्या अंगलट येणार आहे. मी वारंवार सर्व चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की निदा खान एक पेड वर्कर आहे. अशा अनेक निदा खान या महाराष्ट्रात आहेत. छोटं प्रकरण नाही आहे. धर्मांतर करणं ही एक मोहीम या एमआयएमने इतरांच्या साथीने राबवलेली आहे. लव जिहाद असेल, धर्मांतर असेल किंवा ड्रग्सचा सप्लाय असेल, या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील आणि त्यांचा ग्रुप गँग ही आहे. निदा खान प्रकरणामध्ये निदा ही मतींच्या घरामध्ये सापडली. तिची आई, मावशी, भाऊ, वडील आणि ती जवळपास 30-35 दिवस त्या ठिकाणी तिने मुक्काम केला. जेव्हा चौकशीमध्ये ही सापडली त्या टायमाला असं कळालं की ते घर मतीन पटेल नावाच्या एमआयएमच्या नगरसेवकाचं आहे. मग कॉर्पोरेशननी आणि पोलिसांनी सुद्धा एक कारवाई त्यावर केली, त्यांना नोटीस दिलेली आहे. एखादा अतिक्रमण पाडताना एक माणुसकी या नात्यानं नोटीस द्यावी आणि कागदपत्र मागून घ्यावे, हे अलिखित नियम आहे. इलिगल असेल तर तुम्ही तातडीने सुद्धा पाडू शकता, त्याला कोणते धरबंध नाही. परंतु आता 3 दिवसानंतर काही लोक म्हणजे मतीन आणि ते सर्व हायकोर्टात गेले. एकीकडे जेव्हा त्यांना विचारलं जातं मग हे घर कुणाचं आहे ते आता माहित नाही. अरे तुमचं नाहीये ना, मग तुम्ही कोर्टात कशाला चालले? म्हणजे एकीकडे घराची मालकी माझी नाही असं म्हणायचं, दुसरीकडे माझं घर पाडू नका म्हणून कोर्टात जायचं. हा दुपट्टीपणा जो आहे ना, हा त्याच्या अंगलट येणार आहे. मला वाटतं कॉर्पोरेशनची 3 दिवसाची नोटीस दिलेली आहे, तो वेळ संपलेला आहे आणि कॉर्पोरेशनने आता धडक कारवाई ही केली पाहिजे. आरोपीला लपवणं आणि तेही अशा गुन्ह्यामध्ये हा सर्वात मोठा भयंकर गुन्हा आहे आणि कॉर्पोरेशन मला वाटतं आज ती कारवाई नक्की करेल असा मला विश्वास आहे. चौकशी होईल. एक बाजू तुम्ही पाहून घ्या की ही निदा खान, मी वारंवार सर्व चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की निदा खान एक पेड वर्कर आहे. अशा अनेक निदा खान या महाराष्ट्रात आहेत. छोटं प्रकरण नाही आहे. धर्मांतर करणं ही एक मोहीम या एमआयएमने इतरांच्या साथीने राबवलेली आहे. आणि म्हणून लव जिहाद असेल, धर्मांतर असेल किंवा ड्रग्सचा सप्लाय असेल, या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील आणि त्यांचा ग्रुप गँग ही आहे. म्हणून आता हे चौकशीमध्ये सर्व निष्पन्न होईल. पोलीस उठून ताबडतोब धरणार असं कधी होत नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने पूर्ण तपास जेव्हा होईल, कॉन्क्रीट जेव्हा त्यांच्याकडे प्रूफ असेल, त्या टायमाला इम्तियाज जलील हा जेलमध्ये तुम्हाला दिसेल. हे सगळं संबंधित आहे. हा एकाचं काम नाहीये. हे एमआयएम सुद्धा कुणाची तरी सांगण्यावरून हे करते. हे रॅकेट फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, हे इंटरनॅशनल रॅकेट आहे. हे पूर्ण या देशामध्ये 2 पद्धतीच्या कारवाई केल्या जातात. एक अतिरेकी कारवाई आणि दुसरी ही अशी छुपी कारवाई. म्हणून याचे सुद्धा सूत्रधार हे इंटरनॅशनल लेवलचे किंवा इतरचे त्यांना फंडिंग दिले जाते. मुळामध्ये लक्षात घ्या की ह्या ज्या लव जिहादच्या घटना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फंडिंग केलं जातं, हे सिद्ध झालेलं आहे. ही हिदा खान, हिलाही फंडिंग होत होतं, हे सिद्ध झालेलं आहे. आणि तिला सपोर्ट करणारे उघडपणे सपोर्ट करतायत. किती हिंमत आहे. एखाद्या माणसाला गुन्ह्यामध्ये जेव्हा तो एफआर त्याचा नावाचा फाटतो त्या टायमाला उघडपणे त्याला सपोर्ट करणं, याचा अर्थ हे सुद्धा देशद्रोह करतायत. हे सुद्धा त्याच्यात अडकलेले आहेत.
आणि आता त्यांच्या लक्षात आल्यानंतर आता नो कॉमेंट्स म्हणायला लागले गोड भाषेत. तुम्ही काही करा, तुम्हाला आता जेलचे दरवाजे आम्ही उघडलेले आहेत आणि तुम्हाला त्या जेलमध्ये जायचंय, नंतर आम्ही तो लॉक लावणार आहोत.